10वी-12वीची परीक्षा संपलेली आहे। जूनमध्ये त्यांचे निकाल लागतीलच। निकाल लागताच पाल्याच्या पुढील शिक्षणाची पालकांना तयारी करावी लागते। कोणत्या शाखेला ॲडमिशन घ्यायचे हे ठरवावे लागते। परंतु त्याचबरोबर ॲडमिशनसाठी अनेक प्रकारच्या दाखल्यांची गरज पडत असते। नमस्कार, मी स्वप्नील चिंतामणी, डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद। ऐनवेळी निकाल लागल्यानंतर धावपळ पालक करतात, त्यापेक्षा आत्ताच दाखले काढून ठेवल्यास जूनमध्ये मोठाल्या रांगेत उभं राहण्याची वेळ पालकांवर येणार नाही। एप्रिलपासून विविध दाखले काढून ठेवण्याची मानसिकता पालकांनी आत्ताच केली पाहिजे, कारण 10वी-12वी नंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अनेक मार्ग आहेत। अलीकडील काही वर्षापासून या आवश्यकता अधिक भासू लागली आहे। मुळात 10वी-12वीची परीक्षा दिलेल्या पाल्यांच्या पुढील शिक्षणाचे नियोजन हे आधीच झालेले असते, परंतु त्यासाठी आवश्यक दाखले काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, ती कागदपत्रे जमा करण्यामध्ये पालक बऱ्याच वेळा दिरंगाई करतात। त्या कागदपत्रांची माहिती घेण्याकडे बहुतांश पालकांचे नेहमी दुर्लक्ष असते। परीक्षा संपल्यानंतर 2 ते 2.5 महिन्यांची सुट्टी असते। पाल्याच्या शिक्षणाची दिशा आधीच ठरलेली असेल तर या सुट्टीत आवश्यक दाखले काढून घेण्याची संधी पालकांना असते। परंतु जूनमध्ये शाळांचे महाविद्यालयांचे प्रवेश सुरू झाल्यानंतरच या दाखल्यांसाठी पालक लोक रांगा करतात आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी कसरत करावी लागते। 10वी-12वी नंतर पुढील शिक्षणासाठी डोमेसाईल, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रीमी लेयर, आरक्षण नसलेल्या जातीसाठी EWS, कुणबी नोंद असलेल्यांना OBC, शेतकरी दाखला, अल्पभूधारक आदी अनेक दाखल्यांची गरज पडते। त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याकरिता खूप कसरत करावी लागते। पैशांची त्या ठिकाणी बऱ्याच वेळा आवश्यकता पडते, कारण आपण जर वेळेवर दाखल्यांसाठी गेलो तर त्यासाठी खर्च काही वेळा जास्त लागतो, लेट फीसुद्धा लागते। तहसील कार्यालयात पालक गेल्यानंतर त्या ठिकाणी मोठमोठ्या रांगा लागलेल्या दिसतात। मग बहुतांशी पालक तहसील कार्यालयातील जे एजंट असतात त्यांच्याही काही वेळा जाळ्यामध्ये अडकतात। अशा परिस्थितीत पालकांची आर्थिक लूट होण्याची सुद्धा शक्यता टाळता येत नाही। त्यामुळे आपण ऐनवेळी दाखले मिळत नाहीत अशी सुद्धा ओरड करतो आणि सरकारी यंत्रणेवरच आपण बोट ठेवतो। पण आपण जर आधीच या गोष्टीचं नियोजन केलं व त्यानंतर अगदी वेळेवर दाखले काढण्यासाठी न जाता आत्ताच आपण ते जर काढले तर नक्कीच सरकारी यंत्रणेला दोष देण्याची आपल्यावर वेळ येणार नाही व दाखला लवकर हवा असतो, पण गर्दीमुळे दाखले मिळण्यास आपल्याला उशीर होतो। अशा कारणामुळे आपल्याला तो उशीरसुद्धा होणार नाही, कारण जूनमध्ये एकदमच गर्दी वाढल्याने दाखले वेळेत मिळणे हे मुश्किल होते। मुळात एखादा दाखला काढायचा म्हटले तरी त्यासाठी भरमसाठ कागदपत्रे काढताना नाकी नऊ येतात। त्यामध्ये जातीचा दाखला काढण्याची किचकट प्रक्रिया ही खूप वेळखाऊ असते। दाखले वेळेत काढून ठेवणे गरजेचे असते। त्यामुळे आपणास नम्र विनंती की आवश्यक ते दाखले लवकरात लवकर काढून ठेवावे व वेळेवर होणारी धावपळ आपण टाळावी। धन्यवाद। जनहितार्थ जारी।